नमस्कार, मी रवी लोखंडे टायगर टाइम्समध्ये आपलं स्वागत करतो. राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर झाल्या. ते 21 तारखेच्या आत नामनिर्देशित अर्ज सादर करायचे. त्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले. ते आंबेगाव तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटामध्ये आपण प्रवास करतो आहे. तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतो आहे. त्यांच्या काय अडीअडचणी आहेत, विकास काय झाला आहे का, आणि जे उमेदवार आहेत ना ते परिचय आहेत का, काय कोणत्या पक्षाची हवा आहे तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटामध्ये ते आपण पाहतो आहे. आज आपण आलो आहे विविध गावामध्ये फिरताना आपण आलो आहे शिनोली या गावात. आपण जाणून घेऊया इथे लोकांची प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्यापर्यंत उमेदवार पोहोचलेत का आणि त्यांच्या काय अपेक्षा आहे. इथं काही नागरिक बसलेत, आपण नागरिकांशी चर्चा करू, त्यांच्याशी जाणून घेऊया. काय म्हटले, कोण उमेदवार येईल कुठलं आहे आता तर तपासच नाही. उमेदवार तुमच्यापर्यंत आलेच नाही? कोणच नाही आतापर्यंत, काहीच नाही. आवाज पण नाही. इकडचे तुमचे तुम्ही राहायला कुठले? आम्ही तिरपडतेच. बरं, म्हणजे तुम्ही किरपाडचे. इकडच्या ह्या परिसरातल्या समस्या काय आहेत? अहो समज आहे, पण ह्या आता इलेक्शन आता उमेदवार कोणते ना त्याच्यावर अवलंबून आहे ना. उमेदवार तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण तोपर्यंत उमेदवारांना तुमच्या समस्या त्या समस्या काढल्या पाहिजे. पण तो उमेदवार तसा आम्हाला दिसला पाहिजे ना, त्याच्या बाबतीत बोलायला बा हा उमेदवार चांगले आहे, हा उमेदवार असं आहे तसं आहे. आता आमचे वळसे पाटील आहेत देवराजे आमच्या परिसरातला, आंबेगाव तालुक्यातला. त्याच्या पाठीमाग आतापर्यंत आम्ही चाललोच आहे. आता तुमच्या भागामध्ये रोड, रस्ते, पाणी, वीज सगळं व्यवस्थित आहे, आता काहीच अडचण नाही, काय समस्या नाही. मग तुम्ही उमेदवार बघणार का पक्ष बघणार? आमचा पक्ष आहे, त्या पक्षाने उमेदवार आमच्या सरकार दिला तर आम्ही त्याच्याकडे जाणार. बरं, असं आहे. पक्ष आमचा आहे त्याच्याकडे आम्ही राहणार आहे पक्षाकडे. पण तो उमेदवार कोण कसा, तुम्ही काय करता? कोण? तुम्ही घरीच असता? आम्ही घरीच आहे. आता इकडे रोजगाराचा प्रश्न, बेरोजगारी आहे, पोरांना कामाची वगैरे समस्या आहे. कुठं काम आहे पोरांकडे? काय आहे, माझी पोरं 12 11 शाळा सगळ्या ती आहे हॉटेलमध्ये इकडे तिकडे कामं करतात. कशाचं काय आले? मग ते हे जे आपल्या रोजगाराची संधी नाही आपल्या भागामध्ये, ह्यासाठी कोण काम करतं का नाही करतं? कोणी नाही काही करत. आता हे जे उमेदवार आपल्या सगळं मतदान मागायला येतात त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? मग ह्या अशा जर समस्या आहेत अपेक्षा म्हणजे आता बोलायकडे दैवते ते. आता असे गरिबांची मी भूमीहीन बेघर आहे, जागा जमीन नाही, राहण्यासाठी उचित घर नाही, इथं मोलमंदिर करून खायची. असे जर आम्ही एखाद्या उमेदवाराला म्हणलं माझा पर्व कुठेतरी भाऊ असं कामाला लावा, 2 पैसे सरकारी नोकरी. आता आम्ही माझं 66 वय चालले, एकतर मला डोळ्याने व्यवस्थित दिसत नाही, पायाने अपंग, हातात काठी, मी काय करणार आता? बरं, तुम्हाला उपचार वगैरे सरकारी दवाखान्यात फ्री मिळतात का? सरकारी दवाखान्यात अजून घेतलं इकडेच नाही तर काय. इथल्या लोकांनी मला मुंबईला नेला, 2 डोळ्याने तांदळ होतो, दिसत नव्हतं. इथल्या लोकांनी मला मुंबईला नेला आणि तिथं माझ्या 2 डोळ्याचं ऑपरेशन करून आणलं आहे. जवळचं व्यवस्थित दिसत नाही, लांबचं दिसत आहे. आता मला सांगा, तुम्ही तिरपाडचे म्हणता, तिरपाडला जायला रोड व्यवस्थित आहे, ST आहे वेळेशिवाय? आहे ना. राजगुंडपची एक ST आहे, नारायणगावची एक आहे. ती आता नारायणगावची आता गेली असेल, आणि राजगुंड डेपोची ती दुपारी 10 वाजता इथं येते, 10 वाजता वर जाते, 3 वाजता फिरून येते. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण जर इथं या भागात जर बघितलं तर उमेदवार अजून यांच्यापर्यंत पोहोचलेलेच नाहीत. पाहू, अजून आपण लोकांची चर्चा करू. निलेश आता इकडं शिनोली बोरगर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लागली. काय इच्छुक उमेदवार तुमच्यापर्यंत आलेत का? कोणते काय पोहोचलेत का? नाही अजून तर इकडे काय इच्छुक. साधारणतः या आंबेगाव तालुक्यातील हा पश्चिम पट्टा मानला जातो. इकडे काय प्रामुख्याने समस्या आहेत आणि त्या सोडवल्याच गेल्या नाही आतापर्यंत लोकप्रतिनिधींकडून? इकडे सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना खूप समस्या आहे. शेतकऱ्यांच्या काही शेतीमालाला बाजारभाव भेटत नाही. आणि आता अलीकडच्या काळामध्ये सध्या तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. त्यांना कुठल्या प्रकारचा इथे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे खूप तरुण नाही का वाह्यात मार्गाने चालले. बाकी काय ह्या भागामध्ये साधारणतः भीमाशंकर देव जे आपल्याकडे तीर्थक्षेत्र आहे त्याच्या माध्यमातून या भागातील लोकांना रोजगार मिळायचा, पण 3 महिने ते मंदिर बंद आहे. आता एवढी मोठी समस्येला कशी या भागातील लोक सामोरे जात होते? नाही तसं भीमाशंकर मंदिर बंद असल्यामुळे काही लोकल लोकांना काय जास्त याचं हे नव्हतं. काही लोकल लोकांना फक्त लय झालं रोडच्या कडेला हॉटेल वगैरे ते धंदे व्हायचे. बाकीच्या गावातील लोकांना काय त्याच्यापासून एवढं हे नव्हतं ना.
साधारणतः निवडणूक जी लागली या भागातून काही नावं चर्चेला आहे. तुमच्यापर्यंत कोण उमेदवार आलाय का प्रचाराच्या निमित्ताने? नाही आजपर्यंत आम्ही आत्तापर्यंत तरी अजून कोणी आलेलं नाही इकडे. काय काय कारण की त्यांचं राज्य चाललेलं अजून रणधुमाई चालू आहे राज्यामध्ये सध्या. तिकडे काय अजूनच त्यांचे अजून सरकारचं आता हे काय नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात त्यांच्यामध्ये अजून रस्सी घ्यायची, कोणची कमी सीट आल्यात, कोणची जास्त सीट आल्यात. मग त्याच्यामुळे पण त्यांची अजून असं त्यांचं काय अजून गुपित गणित कोणते उमेदवार द्यायचे, कुठून कोणते द्यायचे, त्याच्यामुळे अजून त्यांची सीटं निश्चित नसतील झाली, त्यामुळे नसते आले अजून ते. ठीक आहे. तुमचं नाव काय? बोराडे बरं, राहिला शिनवली. आता आम्ही शिरोली गावात आलोय. आता आम्हाला सांगा, तुम्ही ह्याच गावचे. साधारणतः गावामध्ये काय समस्या तुम्हाला प्रामुख्याने जाणवतात? काय जी कोणत्या समस्या आहेत का गावामध्ये? समस्या काय नाही आता. विकास कामं झाली? विकास कामं झाली, भरपूर झाली. हा भरपूर झाली. साधारणतः आता आगामी जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यात. एकंदरीत आता उमेदवारी तुमच्यापर्यंत येतील, मतदान मागतील, आश्वासनं देतील. काय वाटतं, उमेदवार तितके कॅपेबल आहेत का? आणि त्यांना उमेदवारांना उमेदवारांना अजून काही समजतच नाही. काही तुमच्यापर्यंत उमेदवार कोणता पोहोचलाय का आता? नाही कुठलाच नाही. तसं काहीच नाही झालं. एकंदरीत या वरल्या भागामध्ये, पश्चिम पट्ट्यामध्ये काय वातावरण कोणत्या पक्षाचं आहे? तसं काहीच नाही. सगळं शांतच वातावरण आहे. अजून पक्षाचं कंच्याच नाही काही. विकास कामं झालीत की या भागात? विकास कामं झाली, साहेबांनी केली, हे बरोबर आहे. साहेब म्हणजे वर्षवाटीत विद्यमान आमदारांच्या माध्यमातून कामं झाली. अजून काय कामं होणे अपेक्षित आहे त्यांच्या माध्यमातून? होणार ना. काय अपेक्षित, काय मागण्या आहेत तिथल्या लोकांच्या? लोकांच्या मागण्या आहेत, आमचं काही नाही. लोकांच्या मागण्या असतील. आणि तुमचं काय नाव? शांता लक्ष्मण उगले, उगलेवाडीचे मी. बरं आजी, काय आपल्या या भागामध्ये विकास कामं झाली का तुमच्या भागात? भरपूर काही झाले. अडचणी आहेत का, समस्या आहेत का? आडी अडचणी राहणार, आता काम इथे संपणार काय, आडी अडचणी राहणारच ना हो. पण साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झाल्यात. म्हणजे साहेबांनी एखादा इथं उमेदवार दिला त्यांच्या पक्षा मार्फत, या भागातली तुम्ही जनता त्यांच्या पाठीशी राहील, मतदान त्यांच्याच करेल. पाठी मतदान करेल साहेब. आता कुठल्याही यांना देऊ द्या, आता उमेदवार कोणी देऊ द्या. आमच्या शिनवली मतदारसंघात 2 लेडीज नाही का, कुठल्या देऊ द्या साहेब, कोणाला येतील हे सांगता येत नाही. पण त्यांनी दिले त्यांच्या पाठी आम्ही खंबीर राहणार, साहेबांना कधी सोडणार नाही. बरं, काय म्हटले बाबा, काय नाव तुमचं? बवारी बरोबर दादा, काय या भागात कामं झालीत? विकास चांगली कामं? झाली. विकास कामं साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झाली. साहेबांच्या माध्यमातून झाली. पण विद्यमान आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही म्हणता कामं झाली, पण त्यांच्या आता झालेल्या विधानसभेमध्ये जो काय वाढल्या भागातील जनतेने दिलेला कौल पाहता काहीशी लोक नाराज होते, मताधिक्य त्यांना काही मिळालं नाही. मग ही अशी का? तसं काय आता शेवटी लोकांचं काय सांगता येत नाही, पण साहेबांनी कामं चांगली केल्यात. साहेबाच्याच पाठीमागे आम्ही उभं राहिलो. कामं केल्याच्या नंतर लोक त्यांना मतदान का दिलं नाही या भागातील लोकांनी? दिलं ना, मतदान झालं ना साहेबांना, चांगलं मतदान झालं. आणि शिनोली गावामध्ये चांगलं आलं, पण इथून वरल्या पट्ट्यामध्ये जरा साहेबांचं मतदान कमी पडलं. काय कारण होऊ शकतं मतदान कमी व्हायला वरल्या भागात? काय सांगता येत नाही. आणि लोकांची मध्ये नाराजी आहे, काय आहे? नाही ना सांगता यायची काय लोकांचं, आता काय सांगता यायचं आम्हाला, आम्ही इथे राहणं, वरच्या लोकांचं नाही सांगता यायचं. आता साधारणतः आता समजा जो काही इच्छुक उमेदवार आहे, तुमच्यापर्यंत कोण आलं होतं का? पोहोचले तुमच्यापर्यंत एखादा उमेदवार? नाही अजूनपर्यंत तुमच्यापर्यंत कोण उमेदवार आलेला नाहीये? नाही. संपर्कही आपल्यापर्यंत झालेला नाही. बरेच जर या भागात अजून काही विकास कामं अपेक्षित आहेत तुम्हाला, काही कामं राहिलीत ती झाली पाहिजे? आहेत कामं अजून, काही चाललीत, काही आहेत, चालू आहे साहेबाच्या माध्यमातून कामं भरपूर झालेली तिकडे. बरं, ह्या भागामध्ये लोकांचा जो नवीन रोड आहे 4 पद्धती, त्याला विरोध होता, तर मग तो विरोध कुठंपर्यंत मावळला आहे लोकांचा? रोड झाला पाहिजे? नाही ना, अजून सांगता यायचं मला एवढं काय थांबा.